नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर शैला भगवान सारंग, शासकीय अध्यापक महाविद्यालय नांदेड. जेंडर स्कूल अँड सोसायटी MCQ 5 लिंगभाव शाळा आणि समाज यावरील बहुपर्यायी प्रश्न भाग 5वा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. कृपया आपण माझ्या या YouTube चॅनलला लाईक, सबस्क्राइब, कमेंट्स आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा माझा व्हिडिओ शेअर करा. तर आपण बघूया जेंडर स्कूल अँड सोसायटी MCQ पार्ट 5. लिंगभाव भूमिका निश्चित करणारे घटक डॅश डॅश आहेत. ए. व्यक्तिमत्व वैशिष्ट्ये, बी. घरगुती वर्तन, सी. व्यवसाय, डी. वरीलपैकी सर्व. फॅक्टर्स डिटरमाइनिंग जेंडर रोल्स आर ए. पर्सनॅलिटी ट्रेट्स, बी. डोमेस्टिक बिहेवियर, सी. ऑक्युपेशन, डी. ऑल ऑफ द अबोव. नाउ आन्सर इज ऑल ऑफ द अबोव, वरीलपैकी सर्व. स्त्रियांमधील विकास या दृष्टिकोनातून मुलींच्या शिक्षणात गुंतवणूक केल्यामुळे डॅश डॅश हे सामाजिक फायदे होतात. घरगुती उत्पादन कमी होते, मुलांचा मृत्यूदर कमी होतो, मुलींचा जन्मदर कमी होतो, वरीलपैकी एकही नाही. वुमेन इन डेव्हलपमेंट ॲडव्होकेट्स फॉर इन्व्हेस्टमेंट्स इन गर्ल्स एज्युकेशन citing increased social benefits such as A. reduced gross domestic product, B. reduced child mortality, C. reduced girls fertility rate, D. none of the above. reduced child mortality, मुलांचा मृत्यूदर कमी होतो. लिंगभाव विकासातील दृष्टिकोन डॅश डॅश वर लक्ष केंद्रित करते. ए. स्त्री शिक्षण, बी. स्त्रियांचा विकास, सी. स्त्री सबलीकरण, डी. स्त्रियांची स्वप्रतिमा. जेंडर इन डेव्हलपमेंट अप्रोच इज फोकस्ड ऑन ए. वुमन एज्युकेशन, बी. वुमेन ग्रोथ, सी. वुमन एम्पॉवरमेंट, डी. वुमन सेल्फ एस्टीम. याचे उत्तर आहे स्त्री सबलीकरण, वुमन एम्पॉवरमेंट. लिंगभावातील विकास दृष्टिकोनाचा उदय केव्हा झाला? ए. 1985 च्या उत्तरार्धात, बी. 1970 च्या उत्तरार्धात, सी. 1975 च्या उत्तरार्धात, डी. 1980 च्या उत्तरार्धात. When was gender in development approach rise? Late 1985, late 1970, late 1975, late 1980. 1980 च्या उत्तरार्धात, लेट 1980s. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते विधान लैंगिक समानतेसाठी योग्य नाही? ए. स्त्री आणि पुरुष यांच्यातील समान अंगभूत मूल्ये, बी. स्त्री आणि पुरुष दोघेही समाजासाठी सारखेच मौल्यवान आहेत, सी. भेदभावाची उपस्थिती, डी. स्त्री आणि पुरुष यांना समान हक्क आणि जबाबदाऱ्या असल्या पाहिजेत. Which of the following statement is not correct for gender equality? A. Men and women have the same intrinsic value. B. Men and women are equally valuable to society. C. A person of discrimination. D. Men and women should have equal rights and responsibilities. A person of discrimination, भेदभावाची उपस्थिती. पुढचा प्रश्न बघूया. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना डॅश डॅश साली झाली? ए. 26 जानेवारी 1986, बी. 25 जानेवारी 1993, सी. 25 जानेवारी 1994, डी. 26 जानेवारी 1993. महाराष्ट्र स्टेट कमिशन फॉर वुमन एस्टॅब्लिश्ड इन डॅश डॅश इयर. ऑप्शन ए. 26 जानेवारी 1986, बी. 25 जानेवारी 1993, सी. 25 जानेवारी 1994, डी. 26 जानेवारी 1993. नाउ आन्सर इज 25 जानेवारी 1993, 25 जानेवारी 1993. लिंगभाव समानतेच्या आव्हानात शिक्षकाची भूमिका काय आहे? ए. लिंग जनजागृती करावी, बी. मुलामुलीत भेद करावा, सी. दोन्ही ए आणि बी, डी. वरीलपैकी एकही नाही. व्हॉट इज द रोल ऑफ टीचर इन चॅलेंजिंग gender inequalities? A. Gender awareness should be done. B. Differentiate between boys and girls. C. Both A and B. D. None of the above. याचं उत्तर आहे लिंग जनजागृती करावी, जेंडर अवेअरनेस शुड बी डन. पुढचा प्रश्न बघूया. लिंगभाव असमानतेच्या आव्हानात
शाळेची काय भूमिका आहे? ए. मार्गदर्शन आणि समुपदेशन कक्ष स्थापन करावे. बी. मासिक पाळीचे व्यवस्थापन करणे. सी. लिंग समानतेवर आधारित उपक्रम घेणे. डी. वरीलपैकी सर्व. व्हॉट इज द रोल ऑफ स्कूल इन चॅलेंजिंग जेंडर इनइक्वॅलिटीज? A. To establish guidance and counseling cell. B. Managing menstruation. C. Taking activities based on gender equality. D. All of the above. Now answer is all of the above. वरीलपैकी सर्व. खालीलपैकी कोणते लिंगभाव असमानतेचे वैशिष्ट्य नाही? ए. भिन्न पोशाख. बी. दुय्यम दर्जा. सी. राजकीय महत्वाकांक्षा. डी. शिक्षणावर मर्यादा. Which of the following is not characteristics of gender inequalities? A. Different costumes. B. Secondary status. C. Political ambition. D. Limitations on education. याचे उत्तर आहे राजकीय महत्वाकांक्षा. लिंगभाव संवेदनशीलता विकसित करण्यासाठी काय करावे? ए. सर्वांना समान वागणूक द्यावी. बी. लिंग तटस्थ भाषा वापरावी. सी. मुलामुलींना समान शिस्त असावी. डी. वरीलपैकी सर्व. व्हॉट टू डू टू डेव्हलप जेंडर सेन्सिटिव्हिटी? ए. एव्हरीवन शुड बी ट्रीटेड इक्वली. बी. यूज जेंडर न्यूट्रल लँग्वेज. सी. बॉयज अँड गर्ल्स शुड हॅव द सेम डिसिप्लिन. डी. ऑल ऑफ द अबोव. उत्तर आहे याचं वरीलपैकी सर्व. ऑल ऑफ द अबोव. पुढचा प्रश्न पाहू. खालीलपैकी कोणते स्त्री बाल हत्येचे कारण नाही? ए. मुली म्हणजे एक ओझे. बी. मुलांना महत्व. सी. कायद्याची चांगली अंमलबजावणी. डी. डॉक्टरांची सदोष प्रॅक्टिस. Which of the following is not cause of female infanticide? A. Girl as burden. B. Importance of boys. C. Good implementation of law. D. Doctors flawed practice. याचे उत्तर आहे गुड इम्प्लिमेंटेशन ऑफ लॉ. कायद्याची चांगली अंमलबजावणी. कायद्याची जर चांगली अंमलबजावणी झाली तर स्त्री बाल हत्या होऊ शकत नाही, परंतु न होत असल्यामुळेच स्त्री बाल हत्या होते. म्हणून स्त्री बाल हत्येचं हे कारण नाहीये. त्याच्यानंतर लिंग गुणोत्तरावर प्रभावित करणारे घटक काय आहेत? ए. जन्मवेळेचे लिंग गुणोत्तर. बी. आजारी व्यक्तीचे लिंग गुणोत्तर. सी. स्थलांतरितांमधील लिंग गुणोत्तर. डी. वरीलपैकी सर्व. व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन सेक्स रेशियो? ए. सेक्स रेशियो ॲट बर्थ. बी. सेक्स रेशियो डिसीज्ड पर्सन. सी. सेक्स रेशियो बिटवीन मायग्रंट्स. डी. ऑल ऑफ द अबोव. आन्सर इज ऑल ऑफ द अबोव. पुढचा प्रश्न पाहू. अश्लीलता किंवा आक्षेपार्ह चित्रे, पोस्टर्स, MMS, SMS, व्हॉट्सॲप किंवा ईमेल प्रदर्शित करणे हे डॅश डॅशचे उदाहरण आहे. महिलांचे ऑनर किलिंग. बी. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ. सी. बलात्काराचे बळी. डी. वरीलपैकी एकही नाही. डिस्प्लेइंग सेक्सिस्ट ऑर अदर ऑफेन्सिव्ह पिक्चर्स, पोस्टर्स, MMS, SMS, WhatsApp or emails is the example of honor killing of women. B. Sexual harassment of women at work. C. Victim of rape. D. None of the above. Now answer is sexual harassment of women at work. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ. पुढचा प्रश्न. हुंडा पद्धतीचे निर्मूलन करण्याचे मार्ग काय आहेत? ए. शिक्षण. बी. लग्नास नकार. सी. विवाह नोंदणी. डी. वरीलपैकी सर्व. व्हॉट आर द वेज ऑफ eradicate the dowry system? A. Education. B. Refuse to marry. C. Registration of marriages. D. All of the above. याचे उत्तर आहे वरीलपैकी सर्व. ऑल ऑफ द अबोव. बालविवाहाचे खालीलपैकी कोणते कारण नाही? ए. स्त्रियांचा निम्न दर्जा. बी. निरक्षरता. सी. आंतरजातीय विवाहास मान्यता. डी. धार्मिक घटक. Which of the following is not cause of child marriage? A. Low status of woman. B. Illiteracy. C. Recognition of intercaste marriage. D. Religious factor. याचे उत्तर आहे आंतरजातीय विवाहास मान्यता. रिकॉग्निशन ऑफ इंटरकास्ट मॅरेज.
डॅश डॅश हे घटस्फोटाचे महत्त्वाचे कारण आहे. ए व्यभिचार, बी विश्वास, सी संवाद, डी संबंध. डॅश डॅश इज द इम्पॉर्टंट रिझन ऑफ डायव्हर्स. ए इनफायडेलिटी, बी ट्रस्ट, सी कम्युनिकेशन, डी रिलेशनशिप. याचं उत्तर आहे व्यभिचार. पुढचा प्रश्न बघूया. महिलांवरील लैंगिक अत्याचाराची चिन्हे डॅश डॅश आहेत. ए स्वतःला दुखापत करणे, बी आत्महत्येचा प्रयत्न करणे, सी जिव्हाळ्याची भीती वाटणे, डी वरील पैकी सर्व. आयडेंटिफिकेशन ऑफ सेक्शुअल अब्यूज वुमन आर ए सेल्फ इंजुरी, बी सुसाइड अटेम्प्ट्स, सी फियर ऑफ इंटिमसी, डी ऑल ऑफ द अबोव. याचे उत्तर आहे वरील पैकी सर्व, ऑल ऑफ द अबोव. खालीलपैकी कोणते महिलांचे कायदेशीर हक्क आहेत. ए समान वेतनाचा हक्क, बी कामाच्या ठिकाणी छळाच्या विरुद्ध हक्क, सी घरगुती हिंसाचाराविरुद्ध हक्क, डी वरील पैकी सर्व. विच ऑफ द फॉलोइंग आर लीगल राइट्स ऑफ वुमन. ए राइट टू इक्वल पे, बी राइट अगेन्स्ट हरॅसमेंट ॲट वर्क, सी राइट अगेन्स्ट डोमेस्टिक व्हायलन्स, डी ऑल ऑफ द अबोव. याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव, वरील पैकी सर्व. पुढचा प्रश्न. PNDT चा विस्तार काय आहे. ए जन्मपूर्व निदान तंत्र, बी जन्मानंतरचे निदान तंत्र, सी रात्रीपूर्व चर्चा चाचणी, डी रात्रीनंतरची चर्चा चाचणी. व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ PNDT. ए प्रीनॅटल डायग्नोस्टिक टेक्निक्स, बी पोस्टनॅटल डायग्नोस्टिक टेक्निक, सी प्री नाईट डिस्कशन टेस्ट, डी पोस्ट नाईट डिस्कशन टेस्ट. याचं उत्तर आहे प्रीनॅटल डायग्नोस्टिक टेक्निक. पुढचा प्रश्न. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई व निवारण अधिनियम 2013 ची अंमलबजावणी डॅश डॅश साली झाली. ए 23 एप्रिल 2013, बी 9 डिसेंबर 2013, सी 26 फेब्रुवारी 2013, डी 3 सप्टेंबर 2012. The Sexual Harassment of Women at Workplace Prevention, Prohibition and Redressal Act was implemented in 23rd April 2013, 9th December 2013, 26th February 2013, 3rd September 2012. Now answer is 9th December 2013, 9 डिसेंबर 2013. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण जेंडर, स्कूल अँड सोसायटी, लिंगभाव, शाळा आणि समाज यावरील बहुपर्यायी प्रश्न बघितलेले आहेत. आपल्याला सगळ्यांना परीक्षेसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.